मोठ्या लोकांची आवड ही नेहमी मोठीच असते, जशी तुमची। कोहिनूर चक्की खरेदी केल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। कोहिनूर आटा चक्की खरेदी करून आपण जो आम्हावर विश्वास दाखवला आहे तो विश्वास आम्ही कायम ठेवू। कोहिनूर आटा चक्की आपणास देईल शुद्ध पीठ व पौष्टिकतेची हमी। तसं पाहायला गेलं तर कोहिनूर आटा चक्की चालविणं अगदी सोपं आहे, तरी फुल्ली ऑटोमॅटिक चक्की चालविण्यासाठी त्याची प्राथमिक माहिती घेणं अगदी गरजेचं आहे। जी माहिती तुमची चक्की जास्ती काळ वापरण्याकरता आणि हव्या त्या धान्याचे पीठ करून त्याचा आनंद घेण्याकरता अगदी महत्त्वाची आहे। तर तेव्हा पाहूयात फुल्ली ऑटोमॅटिक अँड टेक्नॉलॉजी मध्ये सर्वोत्तम असणाऱ्या आपल्या कोहिनूर आटा चक्कीला कसं ऑपरेट करतात ते। चला सर्वप्रथम आपण ज्या पार्ट्सचा वापर करणार आहोत त्यांची माहिती घेऊयात। यास हॉपर असं म्हणतात, ज्यात आपण धान्य टाकणार आहोत। तर हा स्विच आहे। जर धान्य ज्वारी, बाजरी, तांदूळ असेल तर स्विच वर करावा आणि जर धान्य गहू, डाळ आणि हुलगे यांसारखे मोठे असेल तर स्विच खाली करावा। हा आहे ग्राइंडिंग चेंबर, ज्यामध्ये धान्य दळले जाते आणि हा आहे चेंबर लॉक, जो आपल्या सुरक्षिततेची काळजी घेतो। आपल्याकडे सेफ्टी स्विच देखील आहे। जर चेंबर डोअर ओपन राहिला किंवा व्यवस्थित बसला नसेल, चालू मध्येच ओपन झाला तर चक्की आपोआपच बंद होईल। हे आपल्या सुरक्षिततेसाठी आहे, म्हणजेच कोहिनूर आटा चक्की आपल्यासाठी किती सुरक्षित आहे हे आपणास कळते। ही जाळी आहे जी या पद्धतीने चेंबर मध्ये फिट केली जाते। कोणत्या धान्यासाठी कोणती जाळी वापरायची हे वरील डोअरवर लिहिलेलं आहे। हा कटर आहे जो धान्य दळतो आणि हा क्लॉथ आहे जो रिंगच्या साहाय्याने पिठाच्या डब्याला बसविलेला असतो। दळलेलं धान्य पिठाच्या स्वरूपात कंटेनर मध्ये जमा होतं। या ठिकाणी आपल्याला 4 व्हील्स देखील दिलेले आहेत, जे आपणाला चक्की एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेण्यास मदत करते। तर ही होती प्राथमिक माहिती, जी आपणास चक्की वापरताना फायदेशीर ठरते। नको भेसळ, नको दळण आणण्याची ती कटकट, घरच्या घरी ताजे पीठ बनवा झटपट, ही तर आहे कोहिनूर आटा चक्कीची खासियत। चला तर मग कोहिनूर आटा चक्कीला कसं ऑपरेट करायचं हे पाहूया। अनेक वर्षांचा अनुभव आणि आपल्या सर्वांची गरज लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी बनवली आहे कोहिनूर आटा चक्की, जी वापरणं आहे अगदी सोपं। एकतर हॉपर मध्ये धान्य टाका आणि दुसरं म्हणजे जे धान्य दळायचं आहे त्या नंबरची जाळी लावा। हे अगदी सोपं आहे। आम्ही सांगितल्याप्रमाणे स्विच ज्या त्या धान्यासाठी ऑपरेट करा, जसं गहू, बाजरी इत्यादींसाठी। नंतर जे करायचंय ते कोहिनूर चक्की करेन। पाहूयात एक डेमो। जे धान्य दळायचे त्याप्रमाणे जाळी निवडा। चेंबर मध्ये जाळी व्यवस्थित बसवा। येथे कोहिनूर चक्कीला चाइल्ड लॉक आहे। जर चेंबरचा दरवाजा उघडा राहिला तर चक्की चालू होणार नाही। आता चक्कीची केबल पिनबोर्ड मध्ये बसवा। बसविताना त्यामध्ये लूज कनेक्शन राहता कामा नये। बटन चालू करा। सुरुवातीला अशा पद्धतीने म्युझिक बजर होईल। आता हॉपर मध्ये धान्य घाला। ते पूर्णपणे भरू नका, काहीशा प्रमाणात खालीच ठेवा। हा मोड स्विच आहे। आपण गहू टाकले आहेत म्हणून मोड स्विच खाली करूया। आता कोहिनूर आटा चक्की आपले काम स्वतःच करेल। आता आपण इतर कामे करण्यासाठी मोकळे आहात। स्वयंपाक करा किंवा एखादी आवडती सिरियल पहा, हवं तर एखाद्या मार्केटमध्येही जाऊन या। घाबरू नका, दळण दळून झाल्यावर चक्की आपोआप बंद होईल। तोपर्यंत मीही कॉफीचे 2 सिप पिऊन येते। जसं मी सांगितलं आहे, चक्की फुल्ली ऑटोमॅटिक आहे। धान्य दळून झाल्यावर ती आपोआप बंद होईल आणि असा बजर वाजेल। धान्य दळून झाल्यावर चक्की 2 मिनिट चालू राहील, कारण हे डबल ऑटो क्लिनिंग सिस्टीम मुळे होते। त्यामुळे तुमची चक्की आतून 2दा स्वतःहून साफ होईल आणि एक छोटासा बजर वाजेल आणि त्यानंतर स्विच बंद करावा। कंटेनर किंवा पिठाच्या डब्याचे लॉक खोलून पिठाचा डब्बा बाहेर काढावा। चला तर मग थोडंसं साफसफाई विषयी जाणून घेऊया। सांगितल्याप्रमाणे चक्की ऑटोमॅटिक साफ देखील होतेच, पण तरीही अधिक स्वच्छतेसाठी आपण तिला मॅन्युअली स्वच्छ करू शकतो। दिलेल्या ब्रशनं जाळी किंवा चेंबर आपण साफ करू शकतो। सोबतच ओल्या कपड्याचाही आपण वापर करू शकतो। पाण्यानं चेंबर किंवा जाळी धुवू नका आणि जर चेंबर गरम असेल तर जाळी बाहेर काढू नका। तसेच जाळी जमिनीवर आपटू नका।
चला मी तुम्हाला काही सुरक्षिततेच्या गोष्टी सांगते जेणेकरून तुमच्या चक्कीची लाईफ वाढेल. जर व्होल्टेज लो असेल किंवा अर्थिंग नसेल तर चक्की चालू करू नका. जाळी बसवत असताना ती व्यवस्थित बसली आहे की नाही याची काळजी घ्या. चक्की मध्येच बंद पडल्यास धान्य ग्राइंडर मधून काढून हॉपर मध्ये पुन्हा टाका आणि पॉवर स्विच चालू करा. चक्की 2दा किंवा 3दा बंद पडल्यास तुम्ही आमच्या सर्व्हिस सेंटरला कॉल करून कंप्लेंट देखील करू शकता. आमचे टेक्निशियन्स येऊन आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करतील. काय मग, आहे ना सोपं कोहिनूर चक्की चालवणं? आपल्यासाठी आम्ही आमच्या टेक्निशियन्सचा नंबर स्क्रीनवर दाखवत आहोत. तरी देखील आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही तर तुम्ही आमच्या सर्व्हिस सेंटरला संपर्क करा. कंप्लेंट नोंदविण्यासाठी बिलावरील रजिस्टर्ड नंबर आणि दिनांक सर्व्हिस सेंटरवरील अधिकाऱ्याला सांगा. आमचे कस्टमर्स हे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. तुमच्यापर्यंत सेवा पोहोचवणं आणि तुमच्या तक्रारीचं निवारण करणं हे आमचे आद्य कर्तव्य आहे. तर आता तुमच्या जवळ आहे कोहिनूर आटा चक्की. आता तुमच्या परिवाराची सेहत आणि आनंद आहे तुमच्या हातात. ऑल द बेस्ट. विनोद सेल्स कॉर्पोरेशन, मुख्य शाखा नारायणगाव. आमच्या ब्रँचेस विनोद मशिनरी आळेफाटा मंचर, विनोद इंजिनियर्स भोसरी आणि चाकण. तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या विनोद सेल्स कॉर्पोरेशन यांना.